बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो की आपण स्वामींची इतकी सेवा केली तरी महाराज अजून का प्रसन्न होत नाहीत, अजून त्यांची कृपादृष्टी का होत नाही. ह्याला कारण आपला मागील जन्म आपल्याला ज्ञात नाही. सर्वांनाच दुःखे असतात. दुःख संकटे एकामागून एक येतच राहिली तर मन खट्टू होते. आपल्याच वाट्याला एवढी दुःखे का, इतके नामस्मरण केले तरी महाराजांना आपली दया येतच नाही का, आणि निराशेने कधीकधी नामस्मरण सोडून देण्याचे विचारही मनात येऊ लागतात. पण अशा विकल्पांना अजिबात थारा देऊ नये आणि आपण नामाला धरून राहावे, कारण हीच आपल्या परीक्षेची वेळ असते. आणि महाराजांची ही इच्छा हीच असते की आपण प्रारब्ध भोगातून मुक्त होऊन मोक्षपदाचे यात्री व्हावे. आपले श्री स्वामी समर्थ महाराज तर इतके कनवाळू दयाळू आहेत की ते दुःखातही आपल्याला एखादा आशेचा किरण, सुखाची एखादी झुळूक सतत दाखवत राहतात, जेणेकरून आपल्या प्रिय भक्त आपल्यापासून दुरावू नये असे स्वामींनाही वाटत असते. अशा वेळी ते नामरूपाने सदैव आपल्याबरोबर राहून अडचणींच्या काळात आपला मार्ग सुखकर करत राहतात. म्हणूनच नामाला कधीच सोडू नये, कारण आपले पूर्वसंचित संपल्याशिवाय आपली साधना फळाला येत नाही. हेच स्वामी विद्यारणांच्या दृष्टांतातून आपल्याला जाणून घ्यायचे आहे. दुःख संकटे असतील तरच आपल्याला सुखाची किंमत कळते आणि भगवंताच्या अस्तित्वाची जाणीवही ह्या एकाच गोष्टीमुळे आपल्याला होत राहते. म्हणूनच श्री स्वामी नाम नौका भवसागरी तराया, भ्रमभोवऱ्यात अडली नौका कधी ना बुडली, धरुनी सुकाणू हाती बसलेत स्वामी राया. आपल्याला आयुष्यात काही मिळवायचे असेल तर ती फक्त स्वामी कृपाच, दुसरं काहीच नको, ही एकच भावना अंतःकरणात खोलवर रुजवावी, कारण तीच एकमेव शाश्वत सुखाच्या विसाव्याची जागा आहे. बाकी सर्व अशाश्वत असतं आणि म्हणूनच दुःखदायकही असतं. यासाठी स्वामी मला फक्त तुम्ही हवे आहात अशी तळमळ जीवाला लागली तरच स्वामींच्या अस्तित्वाची प्रचिती येते. आणि मग सुखदुःखासारख्या क्षुल्लक गोष्टींची बाधा स्वामी आपल्याला होऊच देत नाहीत, कारण स्वामी माऊली म्हणजे साक्षात दत्तमूर्ती, दाय म्हणजे देणारा, सर्व काही आपल्या भक्तावर प्रेमाने लुटवणारा कृपासिंधूच आहे तो. फक्त आपली अढळ निष्ठा आणि अनन्य प्रेम हवे माऊलीवर. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.